आणि त्या ठिकाणी सेवेकरी कसा घडवावा, सेवेकरी म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याच्या मागे असणारी आचारसंहिता काय आहे, तो शाकाहारी आहे का, निर्व्यसनी आहे का, तो रोज त्रिकाल आरत्यांपैकी एखाद्या आरतीला हजेरी लावतो का, निदान घरी स्वामींच्या तसबिरी समोर देवघरात तो 3 अध्याय 11 माळा जप आरती करतो का, नव्हे तुमची पुढची पिढी नैवेद्य आरतीला हजेरी लावते का घरात किंवा केंद्रात. या सर्व जिम्मेदाऱ्या सेवेकरी प्रणालीच्या आहेत. ही सेवेकरी एक ही प्रणाली आहे आणि आपणाला मिळालेली ही पदवी आढळ पद आहे. अनेक पदांच्या खुर्च्या खाली होतात जातात, अनेक जण नवे येतात जातात, तो मुद्दा गौण आहे. परंतु तुमच्याकडे स्वामींनी दिलेली जी खुर्ची आहे सेवेकरी पदाची, ती कधीच कोणी काढून घेत नाही, काढणार पण कोणी नाही. म्हणून या साऱ्या बाबी या आपल्या कर्मधर्म संयोगानं कर्मयोगानं आपणाला मिळालेल्या आहेत. त्याचा यथोचित लाभ